मला सांग आपली दोस्ती केवढी घट्ट आहे? जैसे घोडावर घास, बहू और सास, कुवावर प्यास, पलंग तोड रोमॅन्स. जर एखाद्या माणसाने तुम्हाला मला मारायचे 2000 रुपये दिले तर तुम्ही काय कराल? तोंडावर नाही बोलू. बोलू की चुत्ते का पैसे वाढव? यार आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत, पण कुठेच फिरायला नाही गेलो. अरे कालच तर जाऊन आलो. तुझी अंडरवेअर फाटली होती, झिगझॅग मारून शिवून आणली. अंडरवेअर कोण शिवतं? जे तिखट खातात ते आगीचे गोळे टाकतात. अरे यार बाईकवर फिरणं म्हणजे काय फिरणं आहे का? मग काय करायचं सांग? कुठेतरी जाऊयात यार फिरायला. एक काम करूयात ना, वाणगावचा वडापाव खाऊयात. रोड ट्रिप. हे घरापासून 10 किलोमीटर लांब वाणगावचा वडापाव खायला. आणि हे वाणगावच्या वडापावचं मला नीट कळत नाही. बोईसरला असलो तरी वाणगाव का वडापाव, पालघरला असलो तरी वाणगाव का वडापाव. अरे हे तर काहीच नाही. विरारला असलो तरी वाणगाव का वडापाव, गरम वडा गरम वडा. अरे भेंचूदला वडा. अच्छा चल बोल, तुला कुठे जायचं? इंडियाच्या बाहेर. वेड आहे काय? पैसे नाही आहेत. अरे काही दिवसांपूर्वी आपल्या गावातला एक ग्रुप स्वित्झर्लंडला जाऊन आला. कोण? तो परेशचा ग्रुप? हा. अबे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की ते पातील तेवढे आपल्याला बोंब पण ठोकता येणार आहे. त्यांच्याकडे थार आहे, आपल्याकडे सेकंड हँड कार आहे. त्यांच्याकडे 10 बंगले आणि 10 फ्लॅट आहेत, आपल्याकडे 10 बाय 10 ची ही रूम आहे. त्याला त्याच्या मित्रांसोबत इंटरनॅशनल ट्रिप करणं खूप सोपं आहे, समजलं ना? कसले कंजूस आहेत यार तुम्ही. तुमच्यासोबत राहिलो ना तर कुठेच नाही जायला मिळणार. हॅलो ऐक ना संजीवनी, हा आपण ना नेक्स्ट डेटला करणला जाऊया. हा करण कोण आहे? करण कॅनडा मधलं. अबे ते कझन आहे. कझन? तू काय ऐकलं? करण? नाही नाही नाही, ते कॅनडामध्ये जे कझन आहे ना तिथे जाऊया. कझन कॅनडामध्ये नाही, रशियामध्ये. कॅनडावरून लेफ्ट घेतला की तिकडनं रशिया येते. रशियामध्ये हे कझन आहे. आणि हा रशियाला जाणार आहे फिरायला. हा ठीक आहे, तुला मी कॉल करतो. ओके बाय 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 बाय, सी यू. अरे पण तुला इंडियाच्या बाहेरच का जायचंय फिरायला? जिंदगी ना मिलेगी तो पार. ह्या चुत्तेगिरीमध्ये बँक बॅलन्सचा होईल निखारा. या बॉलिवूड वाल्यांनी आपल्याला सगळ्यांना भिकेला लावायचं ठरवलंय. काही दिवसांपूर्वी मी दुबईला गेलो होतो. तिथे एका पोरला बघून बोललो हाय, तर बोलते हाय. मदद करने वाला हर कोई अच्छा नहीं होता और आंटी को जो गौर से देखे वो बच्चा नहीं होता. मग काय आपण कधीच नाही जायचं फिरायला? जोपर्यंत खिशात पैसे नसतील तोपर्यंत विचार पण करू नका. अरे यार ऍटलिस्ट गोवाला तरी जाऊयात. ह्या गरमीमध्ये गोवा मला तरी बेस्ट वाटते. हा गोवा बेस्ट आहे. तिथे एक कलिंगड बीच आहे. कलिंगड? अबे कलिंगड आहे ते. हा तेच ते. त्या बीचवर ना मस्त कलिंगड घेऊन झोपून राहील. आजूबाजूने फॉरेनर पोरी असतील. इंटरनॅशनल ट्रिप करायची काही गरजच नाही, मजा येईल. एक काम करूयात, आपण ह्या संडेला जाऊयात. ठीक आहे? हा ना यार, आजपर्यंत फक्त मूवी मध्येच फॉरेनर मुली बघितल्यात. आता जाऊयात, संडेला जाऊयात. अरे पण गोवा का जायचंय? दुसरीकडे जाऊयात ना. गोवा एकदम बोरिंग आहे. अरे भावाने 2 तिकीट आधीच बुक करून ठेवले. एक सेकंड, तू 2च का तिकीट बुक केली? आपण तर तिघ आहोत ना. ती आपली नाहीये. मग कोणाचे? माझं आणि गर्लफ्रेंडचं आहे. गाइस व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ओके, तोपर्यंत बाय बाय, सी यू.